तर बुलढाण्याच्या खामगावमध्ये गारपीट झालेली आहे। अवकाळी पावसाचा फटका या भागाला बसलेला आहे। ज्वारी, मका, कांद्यासह भाजीपाल्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। संत्रा, आंब्यासह अनेक फळपिकांचं देखील नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे देखील उडून गेलेले आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। एकीकडे नवीन वर्षाचं स्वागत होते आणि दुसरीकडे शेतकऱ्यावरती या ठिकाणी आसमानी संकट कोसळले। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील गणेशपूर असेल, शिराळा असेल, लोखंडापाळा असेल, रोहना असेल या भागांमध्ये काल प्रचंड अशी गारपीट झाली। विजांच्या कडकडाटामध्ये अवकाळी पाऊसही झाला। हवा ही मोठ्या प्रमाणामध्ये होती। यामुळे प्रचंड शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। मी सध्या खामगाव तालुक्यातील गणेशपूर शिवारातल्या या कांद्याच्या शेतामध्ये सध्या उभा आहे। आपण बघू शकतो की कांद्याच्या शेताचं कालच्या झालेल्या गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या घरावरील टीनपत्र सुद्धा कालच्या तेज हवेमुळे या ठिकाणी उडून गेलेली आहे। आता पुन्हा आसमानी संकट कोसळल्यामुळे तात्काळ पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, गणेशपूर, बुलढाणा।